नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल काय काय घडतं ती बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला बघूयात. कारण गेल्या 18 दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि याच्यावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींची सह्याद्री इथे बैठक सुरू आहे. या चर्चेची पहिली फेरी संपल्याचं कळतंय. पहिल्या फेरीत झालेल्या प्रस्तावावर आता एसटी कर्मचारी संघटनेचे शिष्टमंडळाचे प्रतिनिधी देखील स्वतंत्रपणे चर्चा करतायत असं कळतंय आणि त्यांची चर्चा झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या फेरीत चर्चा सुरू होणार आहे. पहिल्या फेरीतली चर्चा ही सकारात्मक झाली अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे लवकरच या आंदोलनावर काही तोडगा निघू शकतो का याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. संघटनेच्या शिष्टमंडळाची आता स्वतंत्र चर्चा या मुद्द्यांवर सुरू आहे. पहिली फेरी झालेली आहे आणि या टप्प्यानंतर दुसऱ्या फेरीत देखील पुन्हा एकदा चर्चा सुरू होणार आहे. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची सह्याद्री अतिथीगृहावर सध्या बैठक सुरू आहे. गेल्या 18 दिवसांपासून कर्मचारी आंदोलन करतायत आणि या चर्चेच्या पहिल्या फेरी संपल्यानंतर पहिल्या फेरीत झालेल्या प्रस्तावावर आता एसटी कर्मचारी संघटनेचं जे शिष्टमंडळ गेलंय ते यावर सध्या चर्चा करत आहे. उदय जाधव सध्या आपल्या सोबत आहेत. उदय, काय घडतंय? साधारण किती वेळात जसं म्हणतो आपण की शिष्टमंडळाची देखील चर्चा सुरू आहे, त्याविषयीचे आणखीन काही अपडेट्स कळू शकतील? सह्याद्री अतिथीगृहावरती एसटी कर्मचाऱ्यांची पहिल्या फेरीची बैठक जी आहे ती संपलेली आहे आणि आता दुसऱ्या फेरीची बैठक जी आहे ती सुरू होणार आहे. तत्पूर्वी या दोन्ही फेऱ्यांच्या दरम्यान एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी स्वतंत्रपणे चर्चेची वेळ मागितली होती, त्यांना दिलेली आहे. त्यांची स्वतंत्रपणे चर्चा जी आहे ती झालेली आहे. कारण पहिल्या फेरीमध्ये एसटी महामंडळ आणि राज्य सरकार म्हणजेच एकूण परिवहन मंत्रालयाकडनं एक प्रस्ताव जो आहे विश्वासार्ह तो त्यांना देण्यात आलेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची जी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे विलिनीकरणाची. तो विलिनीकरणाचा जो प्रस्ताव आहे तो कसा मंजूर करण्यात येईल, त्यामध्ये काय कायदेशीर अडचणी आहे, त्याची पूर्तता करण्यासाठी किती दिवस लागू शकतात, त्याची प्रक्रिया काय असते हे देखील समजावून सांगण्यात आलेलं आहे. आणि एकूण विलिनीकरण जर झालं म्हणजे एकूणच 94,000हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांचं जर राज्य सरकारच्या सेवेत जर त्यांना दाखल करण्यात आलं तर त्यांना काय आर्थिक फायदे होणार आहेत, कसे त्यांची एकूण व्यवस्था असणार आहे याची देखील माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. मात्र हे सगळं जर मंजूर करायचं असेल तर राज्य सरकारवरती देखील खूप मोठा आर्थिक भार जो आहे तो पडणार आहे. तो राज्य सरकार कसा दूर करणार आहे या संदर्भात देखील त्यांनी माहिती जी आहे थोडी दिलेली आहे. कारण शेवटी पैसे उभे करायचे आहेत, ते कसे उभे करायचे तो राज्य सरकारचा देखील वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र त्याची माहिती एसटी कर्मचाऱ्यांना देखील दिलेली आहे. कारण एसटी जी आहे ती तोट्यामध्ये आहे. तिला जर नफ्यामध्ये आणायचं असेल तर एसटी कर्मचाऱ्यांचा देखील याच्यामध्ये खूप मोठा हातभार जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊनच एसटीला कसं विकासाकडे घेऊन जाता येईल या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे. आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या मूळ मागण्या आहेत, विविध मागण्या तर याआधीच मान्य केलेल्या आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाची जी मागणी आहे ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाची मागणी. ती विलिनीकरणाचा वरती एक प्रस्ताव जो आहे विश्वासार्ह तो देण्यात आलेला आहे. तो प्रस्ताव सकारात्मक असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांकडे देखील सांगण्यात आलेलं आहे. त्यावर त्यांनी स्वतंत्र चर्चा केलेली आहे. आझाद मैदानमध्ये जे एसटी कर्मचारी संपावरती आहे, तिथे आंदोलन करतायत, निदर्शन करतायत, त्यांना देखील या संदर्भात माहिती दिलेली आहे. एक सकारात्मक चर्चा होताना दिसते आहे आणि ह्या चर्चेनंतर आता दुसऱ्या फेरीमध्ये चर्चा होणार आहे. त्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर आझाद मैदानमध्ये जे एसटी कर्मचारीच्या संघटना आहे त्यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. त्या सर्वांच्या चर्चेनंतर आता जे काय अहवाल असेल त्यांचा तो आता परिवहन मंत्रालयाकडे ठेवण्यात येईल. त्यातून परिवहन मंत्रालय त्यांना काय सुचवतं हे देखील पाहावं लागणार आहे. एकंदरीत गेले 3 ते 3.5 आठवडे हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप जो आहे तो रेंगाळलेला होता. तो रेंगाळलेला संप आता कुठेतरी मिटण्याच्या मार्गावर म्हणजे आजचा दिवस हा कोंडीत फुटणारा ठरू शकतो अशासाठी. कारण उदय, जसं आपण काय गेल्या 2-3 दिवसापासून म्हणतोय की हे अर्थचक्र आहे अशासाठी. कारण जोपर्यंत एसटी वाहतूक सुरू होत नाही तोपर्यंत त्याचं अर्थार्जन आणि त्यानंतर पगार हे गणित आता सुटायला कदाचित सुरुवात होणार. तीच कोंडी आज फुटण्याची शक्यता आहे. कोणकोणत्या अन्य बाबींचा यामध्ये विचार होऊ शकतो की जसं आपण बघितलं होतं की मध्ये पगारवाढीचा मुद्दा होता, म्हणजे अंतरिम पगारवाढ, आणि त्या सगळ्या मुद्द्यांवर एकमत होऊन तोडगा काढणारा आजचा दिवस ठरू शकतो याची शक्यता कितपत? अगदी बरोबर रेणुका तुझं. कारण एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे गेले 3 ते 3.5 आठवडे चिघळलेला आहे तो संप आता चिघळत चाललेला आहे. त्याची कोंडी आता फुटणार आहे असं दिसतं आहे. कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत, त्या विविध मागण्यांवरती राज्य सरकारने देखील सकारात्मक प्रस्ताव जो आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या समोर ठेवलेला आहे. एकूण जर एसटी कर्मचाऱ्यांची संख्या पाहिली जवळपास 94,000हून अधिक संख्या आहे. त्यापैकी काही मुठभर जे एसटी कर्मचारी किंवा अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी, त्यांचे पगार जे आहेत ते खूप जास्त आहेत. मात्र जे मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी आहेत त्याचे पगार मात्र तुटपुंजे आहेत. हे सगळे जे एसटी कर्मचारी आहेत ते मागचे 8 ते 10 वर्षापूर्वी जे आहेत ते या सेवेत दाखल झालेले त्यांचे पगार अतिशय तुटपुंजे आहेत.
त्यांना कुठेतरी एक भरीव पगारवाढ जी आहे ती देण्यासंदर्भात मुख्य प्रश्न आहे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांना त्याचा आर्थिक लाभ होईल. ह्या कर्मचाऱ्यांना कुठेतरी जास्त पगारवाढ देऊन त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जी पगारवाढ आहे त्यांच्या कुठेतरी एक जवळपास आणून ठेवण्याचा प्रयत्न जो आहे परिवहन मंत्रालय करते, जेणेकरून सर्वात जास्त फायदा जो आहे तो सर्वसामान्य एसटी कर्मचारी जो आहे ज्याचा पगार अत्यंत कमी आहे त्याचा आर्थिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून होईल, अशा दृष्टिकोनातून हा प्रस्ताव आहे. आणि त्याचबरोबर विलिनीकरणावरती देखील अत्यंत सकारात्मक अशी चर्चा होते. राज्य सरकारने जो प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावावरती विश्वास देखील एसटी संघटनांनी दाखवलेला आहे. फक्त तो मंजूर कसा करून घ्यायचा त्याबद्दल काही आर्थिक आणि तांत्रिक अडचणी देखील आहेत, त्यावरती आता प्रामुख्याने चर्चा होती आहे. एसटी संप मिटेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. फक्त राज्यभरातल्या जे विविध एसटी संघटना, कारण एक दोन नाही तर भरपूर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना आहे, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे. मुंबईच्या आणि आझाद म्हणूनच या मैदानावर देखील बैठकीकडे मोठ्या सगळ्यांचंच लक्ष लागलंय उदय. म्हणजे प्रसारमाध्यमात आहेतच, पण इतक्या मोठ्या प्रमाणात हजारो कर्मचारी आणि त्यांचे सगळे कुटुंबीय अत्यंत आतुरतेने या बैठकीत